नमस्कार, मी निलेश वसावे। सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी आनंदाची बातमी आहे की आपल्याला जो 10 तारखेचा जो GR निघाला होता 10/3/2025 रोजीचा, त्या GRच्या अधिकृत आपल्याला जो 5 महिन्याचा जो प्रशिक्षणाचा कालावधी वाढला होता, त्या प्रशिक्षणाचा कालावधी वाढल्यानंतर प्रशिक्षणार्थीचे बरेच असे प्रश्न होते की कधीपासून आस्थापनेला जॉईन व्हायचं असं करून। मग जोपर्यंत आपण महाराष्ट्र राज्य लेवलचे परिपत्रक येऊन जात नाही, ते GR येऊन सुद्धा आपण अजून आस्थापनेला आपल्याला समावेश करून घेत नव्हते। म्हणून आपण राज्य लेवलचे जे एक परिपत्रक होतं त्याची वाट बघत होतो आणि शेवटी ते परिपत्रक आलं आहे 2/4/2025 रोजी हे परिपत्रक आलं आहे। मी नंदुरबारचे असून आमचे नंदुरबारचे जे सहाय्यक आयुक्त साहेब आहे त्या आयुक्त साहेबांनी आम्हाला ते परिपत्रक पाठवलं आणि ते परिपत्रक मध्ये असं नमूद आहे की जे पण प्रशिक्षणार्थ्यांचे 6 महिने जे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाले आहेत त्यांनी आता आस्थापनेला जॉईन व्हायचं आहे आणि ते कशा पद्धतीने जॉईन होता येईल, आपल्याला कोणत्या नियमावली लागतील की कोणत्या अटी लागतील, त्या अटी मी तुमच्यासोबत प्रस्थापित करत आहे। ज्यांचे पण 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे त्या प्रशिक्षणधारकांनी आता न्यू लॉग इन करायची आहे आणि ती न्यू लॉग इन या पद्धतीचे राहते। COIची महास्वयंची जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे त्या परिपत्रका अधिकृत त्यावर त्या वेबसाईटला आपण गुगल क्रोमवर आपण लॉग इन करायचं आणि लॉग इन केल्यानंतर आपण तिथं आपला आधार नंबर टाकला की परत ते पासवर्ड मागते। मग ते पासवर्ड आणि आधार नंबर आपण कसं घेता येईल, मग त्याच्यासाठी आपण आधार नंबर न टाकता खालचे ऑप्शन दिलेले राहणार तिथं आणि तो फॉरगेट पासवर्ड म्हणून राहणार। मग फॉरगेट पासवर्ड करत असताना एक नवीन पासवर्ड आपल्याला तयार करून घ्यायचा असतो आणि तो पासवर्ड तयार झाला की नंतर आपल्याला ते नवीन लॉग इन करत असताना तिथं आधार कार्ड आपण केलेला फॉरगेट पासवर्डचा जो पासवर्ड तो सेटअप करून आपण ती प्रोफाईल पूर्ण भरू शकतो। जे आपण प्रशिक्षणार्थींचे 6 महिने पूर्ण झाले आहेत तेच प्रशिक्षणार्थी ते तिथं ती माहिती भरू शकतात किंवा नवीन प्रशिक्षणार्थी जे नवीन कौशल्य डिपार्टमेंटचे जे नवीन प्रशिक्षणार्थी आहेत ते तिथं माहिती भरू शकत नाही। संबंधित प्रोफाईलमध्ये आधार समाविष्ट करून घ्यायचा राहणार आणि सेंड OTP ऑप्शन आल्यानंतर आपल्याला तो एक व्हेरीफाय करून घ्यायचा आणि व्हेरीफाय करून आपण डिटेल आपली भरून द्यायची राहणार। मग ही डिटेल भरून घेतल्यानंतर आपण जी पण माहिती मागली ती व्यवस्थितपणे आपण भरून द्यायची आणि भरून दिल्यानंतर आपण ते पेज समाविष्ट केल्यानंतर समाविष्ट झालं की आपण त्याचे प्रिंटआउट काढून घ्यायचे आणि ते प्रिंटआउट घेऊन आपण आपल्या जिल्ह्याचे जे कौशल्य विभागाचे जो डिपार्टमेंट आहे तिथे जायचं आणि ते प्रिंट आणि जी आपली मागील ऑर्डर आहे ती संबंधित आस्थापनेला द्यायची आणि त्याच दिवशी ज्या दिवशी आपण जमा करायला जाणार त्याच दिवशी आपल्याला ती ऑर्डर हाती देण्यात येणार। मग ही जी पूर्ण माहिती आहे मी तुम्हाला हे आता नवीन परिपत्रक आलं आहे महाराष्ट्र राज्याच्या कौशल्य डिपार्टमेंटच्या अधिकृत, मग ते आमच्या सहाय्यक आयुक्त साहेबांनी जे मला सेंड केलं होतं त्या परिपत्रका अधिकृत मी तुम्हाला ती माहिती पोहोचवत आहे। ही जी माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थींसाठी आहे आणि ही माहिती ज्या पद्धतीने ज्या आपल्याला जो शेड्यूल दिलेला आहे, जी नियमावली दिलेली आहे त्या पद्धतीने आपण ती पूर्ण माहिती फिलअप करून घ्यायची आहे। या माहितीचा पूर्ण व्हिडिओ सुद्धा मी कसं फॉर्म फिलअप करायचा, कशी माहिती भरायची तो व्हिडिओ सुद्धा मी माझ्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेल। पण आता ज्यांचे पण आता समजा रजिस्ट्रेशन करत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आणि स्वतः त्यांनी रजिस्ट्रेशन करून घेतलं तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता कसली वाट बघायची गरज नाही। आपले शिक्षक डिपार्टमेंटचे जे प्रशिक्षणार्थी होते त्यांच्या आपण ऐकत होतो की जून पासून जॉईन करणार का, आपल्याला आपण कधीपासून जॉईन करायचं, आता तो विषय संपला। आता महाराष्ट्राचे सगळे प्रशिक्षणार्थी हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर रजिस्ट्रेशन घेऊन त्याचे प्रिंटआउट करून मागील ऑर्डर घेऊन जायचे आणि संबंधित डिपार्टमेंटला जायचे आणि आपल्या त्या आस्थापनाची आपण ऑर्डर घेता आपल्याला येणार। म्हणून या परिपत्रामध्ये महत्त्वाचे विषय हे सांगितले की रजिस्ट्रेशन होणे आवश्यक आहे, आधार व्हॅलिडेशन होणे आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये ते बँकेचे जे डिटेल आहे ते बँकेचे डिटेल व बँकेसोबत आधार लिंक करून घेणे, परत मोबाईल बँकेत लिंक करून घेणे आणि तो जो मोबाईल नंबर आधार कार्डवर असणे, या सगळ्या बाबी होणे आवश्यक आहे। कारण जेव्हा पेमेंटचा संदर्भ येतो मग पेमेंटच्या संदर्भामध्ये संबंधित डिपार्टमेंटला बरेच अशा अडचणी आल्या आहे। म्हणून या जे लिंकची पद्धत सांगितली त्या पद्धतीने आपल्याला ते काम आपल्याला पहिले आधी करून घ्यायचे आहे, नाहीतर ह्या प्रॉब्लेम राहिल्यानंतर कोणाचे पेमेंटचे प्रॉब्लेम येत आहे, कोणाचे काय प्रॉब्लेम दाखवत आहे। म्हणून बरेच असे प्रशिक्षणार्थी आहेत, त्या प्रशिक्षणार्थ्यांचे पेमेंट सेंड करत असताना त्यांचं जे मोबाईल जुना नंबर जे आधार कार्डवरचे जे जुनं मोबाईल नंबर होतं ते आता बंद पडले असल्याकारणे आता दुसऱ्या ठिकाणी कोणी नवीन घेतलं असेल त्यांच्याकडे पेमेंट चालली गेली आहे, दुसऱ्या या जिल्ह्यावाल्यांचे दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये DBTद्वारे पेमेंट झाले, असे बरेचसे प्रॉब्लेम संबंधित डिपार्टमेंटला फेस होत आहे। म्हणून त्यांनी पहिले तर हे DBTचं माध्यम हा जो सांगितला आहे तो वेळेवर करून घेणे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना गरजेचे राहणार आणि हे काम आपल्याला 30 एप्रिल 2025च्या आतच करायचं आहे। 30 एप्रिल 2025च्या नंतर एकही आस्थापनाला स्वीकार केलं जाणार नाही। ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झालं आहे त्या प्रशिक्षणधारकांनी हे काम 30 एप्रिल
25 पर्यंत हे काम आपलं करून घ्यायचे आहे. नवीन आस्थापनाची ऑर्डर घेऊन घ्यायची आहे. त्याच्यानंतर 30 एप्रिल नंतर कोणत्याही प्रशिक्षणार्थ्यांचा विचार केला जाणार नाही. त्याच्यानंतर कोणीही असं नाही सांगायला पाहिजे मला त्या आस्थापनात समावेश करून घेतलं जात. प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची जिम्मेदारी घेऊन आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी 30 तारखेच्या आत ज्या आस्थापनावर आपण काम करत होतो त्या आस्थापनाला आपण आता कामाला लागायचे आहे. हे जी माहिती आहे ही माहिती मी तुम्हाला राज्य लेवलचे जे परिपत्रक आले आहेत त्या अधिकृत मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर हे आधार व्हॅलिडेशनचे काम आहे जे आपल्याला जी वेबसाईट दिली आहे त्याच्या अधिकृत ती पूर्ण माहिती भरून घ्या. ते प्रिंट काढून संबंधित डिपार्टमेंटला द्या आणि पुढील वाटचालीसाठी आपली ऑर्डर घ्या. मी सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत हा व्हिडिओ बनवत आहे. पुढील आपल्या महाराष्ट्रातील प्रशिक्षणार्थ्यांना मी आवाहन करतो की या संबंधित कोणतीही माहिती लागली तर तुम्ही माझ्या संबंधित संपर्क नंबर असणार किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट बॉक्सला तुमच्या जी अडचणी असणार त्या तुम्ही सांगू शकतात आणि त्या अडचणीला मी फेस करून त्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं लवकरात लवकर प्रयत्न करणार. आणि कोणतीही अडचण राहिली काही साहजिक जरी करणार आले तरी तुम्ही सुचवा. संबंधित आस्थापनाला आपल्याला जॉईन नाही करत असेल किंवा संबंधित आस्थापना असं सांगत असेल की अजून परिपत्रक नाही आलं हे त्या गोष्टी परिपत्रक आलं आहे 2/4/2025 रोजीला महाराष्ट्र राज्याचे अधिकृत आपल्याला परिपत्रक येऊन गेलं आणि त्या परिपत्रकाच्या अधिकृत आपण आता आस्थापनाला जॉईन व्हायचं आहे. ही माहिती माझ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींपर्यंत पोहोचवायची होती आणि ते महाराष्ट्र राज्य लेवलचे अधिकृत जे परिपत्रक आलं आहे ते परिपत्रक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तो परिपत्रक लावून देईल आणि ते पूर्ण संबंधित माहिती तुम्ही आपण स्वतः प्रशिक्षणार्थी असून ती संबंधित माहिती पूर्ण घ्या आणि ते परिपत्रक वाचा. त्या परिपत्रकामध्ये काय नियमावली काय अटी दिलेल्या आहे त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपला स्वतःचा अभ्यास पण असणे आवश्यक आहे जेणेकरून आपण संबंधित डिपार्टमेंटला जेव्हा ऑर्डर घ्यायला जाऊ त्या ऑर्डर संबंधित आपण त्या परिपत्रक अधिकृत पूर्णपणे आपण ती सहाय्यक आयुक्त साहेबांकडून आपली वाढीव ऑर्डर जी घेणार आहे त्याला आपल्याला कोणत्याही बाबीची अडचण न येता ते परिपत्रकाची माहिती राहिली तर त्या पद्धतीने आपण ते वाढीव ऑर्डर घेऊ शकतो. म्हणून सगळ्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांनी लवकरात लवकर आपण आधार व्हॅलिडेशन करून घ्यायचे आहे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे आणि ती रजिस्ट्रेशनचे प्रिंट घेऊन संबंधित आस्थापनेला जायचे आहे. ही माहिती मी आपल्या प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत या संबंधित परिपत्रिका अधिकृत पोहोचवत आहे. सगळ्यांना जय जोहार जय महाराष्ट्र.